आजकालच्या काळामध्ये तरुण वर्ग हा पूर्णपणे व्यसनाधीन झालेला लक्षात येत आहे। गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतोय की ही जी नवीन पिढी जी आहे ती पूर्णपणे गुटखा, तंबाखू, सिगारेट, एमडी सारखे ड्रग्स यांच्या विळख्यात सापडली आहे। अनमॅरिड मुलं, 18 वर्ष, 17 वर्ष, 16 वर्षाची मुलं सुद्धा आज व्यसनाधीन झालेली आहे। यात एक बाब अशी सांगायची आहे की व्यसनाधीनमुळे अल्ल सेक्स प्रॉब्लेम कसा घडतो। माझं नाव आहे योगेश नाथ। गेल्या 20 वर्षापासून मी युनिक मल्टीकेअर क्लिनिकमध्ये ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट आणि सेक्स काउन्सिलर म्हणून कार्यरत आहे। लाखो रुग्ण आमच्याकडे येतात, खूप दिवसानंतर येतात, ज्यांनी खूप सारं व्यसन केलेलं आहे। तंबाखू, गुटखा, दारू हे सगळं केलेलं आहे, पण त्यांनी कधी मुलींबरोबर समागम केलेलं नसतं, संबंध ठेवलेले नसतात। मग हेच काही दिवसांनी मोठे झाल्यानंतर ज्यावेळेस समागम करायला जातात किंवा संबंध करायला जातात, संभोग करायला जातात, त्यावेळेस त्यांना अचानक लक्षात येतं की ते कांट डू एनिथिंग, ते काहीच करू शकत नाही। दे आर अनेबल टू सेक्स ऑल्सो। त्यावेळेस त्यांना लक्षात येतं की यार काय होत आहे। मग ते मानसिकता त्यांची त्या ठिकाणी अशी बनते की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे। त्यांच्या हे लक्षात येत नाही की व्यसनामुळे त्यांना इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजेच लिंगाचा कडकपणा हा कमी झालेला असतो। सिगारेटमुळे जो ब्लड फ्लो व्हायला पाहिजे पेनिसमध्ये, तर तो तिथल्या नसा या कुंकुमत होतात। तिथे ब्लड फ्लो व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांचा लिंगाचा कडकपणा हा कमी होऊन जातो। दुसरं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, तंबाखू, निकोटीन किंवा तुमचं ड्रिंकचं अल्कोहोल हे वीर्याला पातळ करत असतं, शुक्राणू त्यातले कमी होत असतात। जो स्पर्म काउंट पाहिजे तो एकदम खालवलेला असतो। या ठिकाणी त्यांचं लक्ष येत नाही की असं लवकर डिस्चार्ज का होतो, हे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन का होतं। त्या ठिकाणी ते रुग्ण गंगारून जातात आणि मग ते सेक्स करायचं टाळतात। तिसरी गोष्ट, त्यांना असं लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग ते कुठेतरी यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघणे किंवा स्वतःहून मेडिकलमधनं जाऊन काही मेडिसिन्स घेणे, बेसिक कार्यक्रम करतात। त्याच्यानंतर त्यांना काही फरक जाणवत नाही। मग त्यांना लक्षात येतं की आपण कुठेतरी कन्सल्ट केलं पाहिजे। त्यावेळेस त्यांनी न घाबरता, न लाज बाळगता आपल्या मग युनिक मल्टीकेअर क्लिनिकमध्ये येऊन अवश्य भेटावे आणि काउन्सिलिंग करून घ्यावे। या ठिकाणी आम्ही व्यसनामुळे झालेले त्यांचे दुष्परिणाम, त्या प्रमाणातले त्यांचे रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट कुठले असतील त्याच्या संबंधित ते रिपोर्ट्स काढून त्यावर येथील डॉक्टर हे पूर्णपणे त्यांना बरं होईल या प्रमाणात त्यांना ट्रीटमेंट देतात। ट्रीटमेंट कुठली, काय, हे सगळं इथे आल्यानंतर त्यांना समजतं। ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, नॅचरो, युनानी सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट इथे अवेलेबल आहेत। त्यांनी कुठलीही शरम न बाळगता आपल्या युनिक मल्टीकेअरमध्ये अवश्य भेटा। या ठिकाणी 100% त्यांचं सोल्युशन, त्यांचं निदान केलं जाईल। त्यांना आवश्यक ती ट्रीटमेंट करून त्यांचं लाईफमध्ये पुढे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही याची खात्रीशीर त्यांना पूर्तता करून त्यांना ट्रीटमेंट दिली जाते। धन्यवाद।